ठीक आहे. सो निगेटिव्ह सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस हॅव. इथं हॅव हे कॉन्स्टंट असेल, इथं ऑलवेज हॅवच असेल. पॉझिटिव्ह मध्ये हॅव किंवा हॅज असेल, कारण आपण पोझिशन दाखवतोय, पोझिशन आपण त्यानेच दाखवतो की माझ्याकडे हे आहे. आय हॅव, ही हॅज, शी हॅज दिस, वॉट एव्हर. आपण म्हणतो ना आय हॅव हेडॅक, माझं डोकं दुखतं, की आय हॅव दिस, आय हॅव दॅट, लाईक दिस. सो निगेटिव्ह ऑलवेज हॅव असेल, बिकॉज इथं तुम्ही हॅज वापरू शकत नाही, बिकॉज डजने तुमचं काम केले. तसंच क्वेश्चन मध्ये अगेन पुन्हा हॅव असेल, डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये सुद्धा हॅवच असेल, बिकॉज डज आहे. तो जिथे इथं डज डज आलाय, डू किंवा डज आलाय, ऑफकोर्स तिथे हॅज येणार नाही, बिकॉज ते सेम होते. ठीक आहे. सो आपण आता निगेटिव्ह झालं, निगेटिव्हचं बघितले. बेस लॉजिक तुम्हाला सेंटेन्सचं मी सांगितले कसं असतं. बेस लॉजिक म्हणजे पॉझिटिव्ह कसं बनतं, निगेटिव्ह कसं बनतं, लाईक दिस. ठीक आहे. आता निगेटिव्हचं आपल्याला क्वेश्चन करायचं, ज्याला आपण म्हणतो नॉर्मल क्वेश्चन. सो नॉर्मल क्वेश्चन करताना मी तुम्हाला सांगितलं, निगेटिव्हचं नॉर्मल क्वेश्चन करताना, नॉर्मल क्वेश्चन, सॉरी त्याला येस नो क्वेश्चन आपण म्हणून, तो ऑलवेज 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 हेल्पिंग वर्बने स्टार्ट होतो, ऑफकोर्स, आणि सब्जेक्ट शेवटी जातो. म्हणजे हे पार्ट 1 सारखंच झालंय, फक्त तिथं पार्ट 1 मध्ये मेन वर्ब होतं, म्हणजे कुठलंही मेन वर्ब आपण लावू शकत होतो. इथं फक्त त्याच्याऐवजी हॅव असेल, दॅट्स इट. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. सो इफ यू सी, हे बघा, डू डज प्लस सब्जेक्ट प्लस तिथं पार्ट 1 मध्ये मेन वर्ब होतं, म्हणजे इथं मी फक्त मेन वर्ब मेन्शन केलं, त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही लावू शकता. सो इथं फक्त हॅव असेल ऑलवेज. सो डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे आय डोंट हॅव कार, डू आय हॅव कार. म्हणजे सपोज इथं, कारण इथं निगेटिव्ह नाहीये, त्यामुळे आपण नॉट नाही लावलं. डू वी हॅव लॅपटॉप, डू यू हॅव हाऊस, अगेन येस नो क्वेश्चन आहे, सुरुवात त्याची हेल्पिंग वर्बने झाली. सेम पार्ट 1 आहे, डिफरन्स काहीच नाही. फक्त पार्ट 1 मध्ये आपण काय केलं होतं, इथं हॅव हॅजच्या ऐवजी मी कुठलंही मेन वर्ब, यू कॅन सी डू डज प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्बचा आपण बेस फॉर्म युज केलं होतं. ऑफकोर्स इथं सुद्धा बेस फॉर्मच आहे, हॅव आणि हॅज हे त्याचे बेस फॉर्म येते, लक्षात ठेवा. इज एम आर सुद्धा बेस फॉर्म येते, आपण सगळीकडे बेस फॉर्मच वापरले, कारण हा पार्ट 1 आहे. सॉरी, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये बेस फॉर्मच येतात, हे पण तुम्ही लॉजिकली समजून घेऊ शकता. इथं मी कुठल्याच प्रकारचं हॅड वापरलेलं नाही, हॅड कुठंच नाही माझं, फक्त हॅव किंवा हॅज हे अगेन बेस फॉर्म येतं, कारण सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये कुठलाही वर्ब असू द्या, हेल्पिंग वर्ब असू द्या किंवा मेन वर्ब असू द्या, आपण बेस फॉर्मच युज केलाय. सो निगेटिव्ह डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव, इथं कॉन्स्टंट हॅवच असेल, ऑलवेज हॅव असेल, ऑलवेज. पार्ट 3 मध्ये कंपल्सरी हॅवच असलं पाहिजे, कारण ती केसच आपण बनवली, आय हॅव कार. सो कंपल्सरी हॅव असेल, तुम्ही इथं इथं सुद्धा दुसरं कुठलंही मेन वर्ब लावू शकत नाही. म्हणजे डू आय सपोज जर लावलं, त्याचा अर्थ वेगळा होईल, तो पार्ट 1 मध्ये कन्वर्ट होईल. मी तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक गोष्ट युनिक आहे. तर तुम्ही लावलं, सपोज फॉर एक्झाम्पल डू आय ईट, तर तो झाला पार्ट 1, तो आता पार्ट 3 राहिलंच नाही. पार्ट 3 कसा होईल तो, कारण आपण इथं मेन वर्ब वापरले. सो डू आय हॅव आणि पुढे तुम्हाला काहीतरी लावावं लागेल. आणि ऑफकोर्स हे पण लक्षात ठेवा, तुम्ही पोझिशन सांगताय, तर तुम्हाला पुढे काहीतरी नाऊन लावावं लागेल. जसं आय हॅव, तुम्ही जर नुसते म्हटलं आय हॅव, माझ्याकडे आहे, पण तुझ्याकडे काय आहे, काहीतरी नाऊन तुला सांगावं लागेल ना. जर तुम्ही म्हणजे ऑब्जेक्टमध्ये कार, लॅपटॉप, हे बघा मी सगळीकडे नाऊन लावले, कार, लॅपटॉप, रिलेटिव्ह, बाईक, पार्ट, हाऊस, ऑर वॉट एव्हर, बॅग. सो तुम्हाला इथं पण डू आय हॅव कार काहीतरी लावलं, म्हणजे माझ्याकडे गाडी आहे का. पॉझिटिव्ह, माझ्याकडे कार आहे, ऑफकोर्स त्याचा क्वेश्चन होईल, माझ्याकडे गाडी आहे का. मी तुम्हाला ही ट्रिक ऑलरेडी सांगितली, का लागतो. किंवा माझ्याकडे कार आहे आला. निगेटिव्ह, माझ्याकडे कार नाही, सेम. क्वेश्चन, माझ्याकडे कार आहे का, कारण याच आपण क्वेश्चन करताना का लावतो शेवटी, माझ्याकडे कार आहे का. फक्त एक पॉझिटिव्ह लक्षात ठेवा, बाकी सगळे इझी असतात लक्षात ठेवायला. फक्त पॉझिटिव्ह नीट समजून घ्या. माझ्याकडे कार आहे, याच्यावरनं तुम्ही बाकी सगळं करू शकता. माझ्याकडे कार नाही, माझ्याकडे कार आहे का. सो हे झालं मराठी ट्रिक. इंग्लिशची डू ने स्टार्ट होईल. सो डू आय हॅव कार, डू आय हॅव लॅपटॉप, वॉट एव्हर. डज शी हॅव, आता अगेन इथं मी डज लावले, कारण ही थर्ड पर्सन सिंग्युलर, पण मला इथं पुन्हा हॅज लावायची गरज नाही, कारण कॉन्स्टंट हॅव आहे. हा, इथं पॉझिटिव्ह मध्ये हॅज पण येऊ शकतो, डिपेंडिंग ऑन द सब्जेक्ट. अगर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर है, देन यू हॅव टू यूज हॅज. अदरवाइज निगेटिव्ह क्वेश्चन याच्यामध्ये हॅज येणार नाही, बिकॉज डज आहे म्हणून. सो दिस इज माय क्वेश्चन स्ट्रक्चर. ठीक आहे. डू डज सेम आहे, फक्त काय होईल उलट, म्हणजे इथं सब्जेक्ट आधी होता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट आधी असतो, याच्यामध्ये सब्जेक्ट नंतर येतो.
आधी हेल्पिंग वर्ब असेल नंतर सब्जेक्ट असेल, डू आय हॅव कार वगैरे, ठीक आहे. आणि त्याचाच डब्ल्यूएच क्वेश्चन करायचं. डब्ल्यूएच क्वेश्चन प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड, प्रिटी सिम्पल. डब्ल्यूएच क्वेश्चन करताना आपण काय करतो, याच्या आधी शेवटी फक्त डब्ल्यूएच वर्ड ऍड करतो. टेन्स कुठलाही असू द्या, डज नॉट मॅटर. हे जे सेंटेन्सचे तुम्हाला बेस लॉजिक सांगितलेत ना, हे कंपल्सरी सिमिलर असणार आहे. म्हणजे बेस लॉजिक म्हणजे कुठलं, निगेटिव्ह क्वेश्चन डब्ल्यूएच करताना आपण पहिली गोष्ट पहिले तुम्हाला सांगितलं की आपण हेल्पिंग वर्ब वापरतो. क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन, ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हेल्पिंग वर्ब कंपल्सरी आहे. मग पार्ट 1 मध्ये आपण डू डज वापरतो, पार्ट 2 मध्ये काहीच वापरत नाही, पार्ट 3 मध्ये पण अगेन डू डज वापरतो, ठीक आहे. आणि जेव्हा निगेटिव्हचं मी क्वेश्चन करतो, म्हणजे निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट आधी असतो, नंतर डज किंवा नॉट वॉट एव्हर, त्याचं क्वेश्चन करताना ऑफकोर्स मला हेल्पिंग वर्ब आधी घ्यावं लागतं. म्हणजेच क्वेश्चन सेंटेन्स हे ऑलवेज हेल्पिंग वर्बने सुरू होतं. यू कॅन से स्टार्ट्स, इट स्टार्ट्स विथ, हा पार्ट 1चं स्ट्रक्चर आहे अगेन, स्टार्ट्स विथ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बने सुरू होतो. होणे याला, स्टार्ट होणे याला मी ताती ते लावले. सो इट स्टार्ट्स विथ हेल्पिंग वर्ब ऑलवेज. आणि डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये त्याच्या आधी हेल्पिंग वर्बच्या आधी काहीतरी एखादा डब्ल्यूएच वर्ड एक्स्ट्रा तुम्ही अटॅच करू शकता. वाय डू हॅव कार, हाऊ बिग लॅपी डू आय हॅव, हे मी तुम्हाला सांगितले हाऊचं. हाऊ मेनी किंवा हाऊ मच वालं तसंच सेम आहे. हाऊ बिग लॅपटॉप डू आय हॅव, किती मोठा लॅपटॉप माझ्याकडे आहे. हाऊ लॉंग क्लास डू यू हॅव, और हाऊ लॉंग डू यू हॅव दॅट क्लास, तुम्ही हाऊ लॉंग क्लास पण आधी अटॅच करू शकता. वेअर डू यू हॅव हाऊस, तुझं जे घर आहे ते कुठे आहे. बट अगेन याच्यामध्ये सुद्धा आपण प्रश्न, वेअर डज ही हॅव रिलेटिव्ह, बिकॉज इथं हॅज येणार नाही. वाय डज शी हॅव बाईक, तिच्याकडे बाईक का आहे किंवा तिच्याकडे किती बाईक आहेत. हाऊ मेनी बाईक्स डज शी हॅव, ठीक आहे. व्हॉट डज इट हॅव, त्याच्याकडे काय आहे, म्हणजे त्याच्याकडे मेन पार्ट असेल किंवा व्हॉट एव्हर. वेअर डू दे हॅव बिग हाऊस, त्यांच्याकडे जे बिग हाऊस आहे ते कुठे आहे. सो दिस इज माय डब्ल्यूएच क्वेश्चन. सिम्पल सिम्पल आहे, डिफिकल्ट नाही, डोंट मेक इट कॉम्प्लिकेटेड. आय हॅव कार हे माझं पॉझिटिव्ह आहे. तुम्ही एवढी केसवरनं सुद्धा कधी कधी तुम्ही सेंटेन्स वरनं सुद्धा स्ट्रक्चर बनवू शकता. मी उलट पण करू शकतो, सेंटेन्स आहे माझ्याकडे त्याच्यावरनं मी स्ट्रक्चर बनवू शकतो. आय हॅव कार, याचं स्ट्रक्चर कसं बनलं, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज, कारण हा पॉझिटिव्ह असल्यामुळं, आणि प्लस ऑब्जेक्ट. दॅट्स इट, प्रिटी सिम्पल. तुम्ही सेंटेन्स वरनं सुद्धा स्ट्रक्चर बनवू शकता. सो आय हॅव कार हे लक्षात ठेवा आणि आय एम बॉय हे लक्षात ठेवा. सो आय हॅव कार, पॉझिटिव्ह मध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस ऑब्जेक्ट. याच्यामध्ये कुठलेही मेन वर्ब मी वापरलं नाही, ठीक आहे. शी हॅज कधी येईल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅज लावा, अदरवाईज हॅव लावा. आय हॅव लॅपटॉप, आय हॅव वट एव्हर, टीव्ही, रिमोट, लॅपटॉप, फॅन. आणि मराठी ट्रिक कशी, पोझिशन सांगतो आपण. पोझिशन कसं दाखवतो की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, की त्याच्याकडे हे आहे, लाईक दॅट. निगेटिव्ह करताना इथं एक लक्षात घ्या, इथं मी मगाशी रेड कलर मध्ये मेन्शन केलं होतं, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये आपण, आय गेस सेव्ह नाही झालेलं आहे, ठीक आहे. सो पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये आपण, सॉरी नॉट पार्ट 2, पार्ट 1 आणि पार्ट 3 मध्ये आपण डू डज हे हेल्पिंग वर्ब वापरतो. सो पार्ट 1 डू डज, ठीक आहे. पार्ट 2 मध्ये नाही येणार, ठीक आहे, नो. अँड देन पार्ट 3 अगेन डू डज, बट ऍज अ हेल्पिंग वर्ब. आणि आपण हेल्पिंग वर्ब कधी लावतो, निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यूएच सेंटेन्सेस बनवतो, डब्ल्यूएच क्वेश्चन करताना. कळलं, पार्ट 3 कळला, दॅट्स इट, एवढंच येतं. पार्ट 3 समजला सगळ्यांना. एनी क्वेश्चन आता विचारा बिंदास, कुठलाही कुठलाही डाऊट असेल, एकदम सिम्पल स्मॉल विचारू शकतो. हे लक्षात ठेवा, फक्त पार्ट 1 डू डज ऍज अ हेल्पिंग वर्ब आपण वापरतो. म्हणजे पार्ट 1 मध्ये आपल्याला हेल्प घ्यावं लागते, मदत घ्यावं लागते. पार्ट 2 मध्ये गरज नाही, बिकॉज इजा मध्ये प्युअरली हेल्पिंग वर्ब्स आहेत. ते मेन वर्ब आपण ऍज अ मेन वर्ब वापरू शकत नाही इजा मधला. अँड पार्ट 3 मध्ये सुद्धा अगेन वी हॅव टू टेक हेल्प फ्रॉम डू डज, म्हणजे हेल्पिंग वर्ब वापरताना डू डज वापरावं लागतं. बिकॉज पार्ट 3 मध्ये सुद्धा अगेन पार्ट 3 मध्ये सुद्धा मुवमेंट नाहीये, ठीक आहे, मेन वर्ब नाहीये, फक्त आपण हॅव हॅज यूज केलेत पोझिशन दाखवण्यासाठी. सो आपण पार्ट 3 मध्ये पण अगेन निगेटिव्ह क्वेश्चन डब्ल्यूएच, कारण या तिन्ही याच्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब लागतात. मी नोट्स मध्ये ऑलरेडी मेन्शन केले, नोट्स वाचत जा.
सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस हॅव. इथं हॅव कॉन्स्टंट असेल, हॅज इथं येणार नाही, बिकॉज डज हा ऑलरेडी इकडे येतो अलीकडे, म्हणजे ही डज नॉट, तो डज आल्यामुळे तुम्हाला इथे हॅज लावायची गरज नाही, तर ते डबल डबल होईल. निगेटिव्हचं क्वेश्चन करताना आपण हेल्पिंग वर्ब आधी घेतो. ऑफकोर्स आपण इथं हा अजूनही सिम्पल प्रेझेंट टेन्सच आपला चालू आहे. ठीक आहे, आपण दुसरा कुठला टेन्स सुरू केला नाही. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये मी सांगितलं तर डू डज हेच फक्त हेल्पिंग वर्ब वापरले जातात. इट मीन्स जिथं जिथं तुम्हाला डू डज दिसेल तिथं तिथं ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे 100%. सो इथं सुद्धा आपण डू डज ऍज अ हेल्पिंग वर्ब वापरले पार्ट 3 मध्ये, म्हणजे आपण हेल्प घेतली. पण ते कुठं कुठं निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यूएच, कारण हेल्पिंग वर्ब आपण निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यूएच मध्येच वापरतो. सो नॉर्मल क्वेश्चन करताना डू डज आधी येईल, नंतर सब्जेक्ट येईल, आणि नंतर तुमचा हॅव येईल, कारण हॅव इथं हॅज येणार नाही, बिकॉज इथं डज असतो. आणि त्याचा डब्ल्यूएच करताना फक्त डब्ल्यूएच वर्ड एक्स्ट्रा ऍड करायचं. म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर कम्पेअर करू शकता. वरचं स्ट्रक्चर ऍज इट इज आहे, द डू डज प्लस फक्त त्याच्या आधी मी काय केलं, एक डब्ल्यूएच वर्ड एक्स्ट्रा ऍड केलंय. क्लिअर? समजलं?